श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्तो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. स्वामी संदेश आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी एकच सांगावंसं वाटतो, किती दिवसाचे हे आयुष्य असते. आजचं अस्तित्व उद्या नसतं. किती दिवसाचं हे आयुष्य असतं. आजचं अस्तित्व उद्या नसतं. मग जगावं ते हसून खेळून आणि स्वामीचे नाव मुखात घेऊन. जगावे हसून खेळून आणि स्वामीचे नाव मुखात घेऊन. कारण उद्या काय होणार आहे हे कोणालाच ठाऊक नसतं. उद्या काय होणार आहे कोणालाच ठाऊक नसतं. म्हणून आपलं आयुष्य, आपलं भविष्य सुरळीत करण्यासाठी एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. घडणार नाही कधीच अनर्थ. घडणार नाही कधीच अनर्थ. जेव्हा पाठीशी उभे असतील आपले श्री स्वामी समर्थ, आपले श्री स्वामी समर्थ. म्हणूनच स्वामी भक्तो, आपण स्वतःला खूप भाग्यवान समजावं की आपण स्वामीचे भक्त आहोत. स्वामीच्या आणि आपल्या गाठीभेटी सहजासहजी होत नाही. स्वामीची जेव्हा इच्छा होते ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण त्याच्याजवळ जातो, त्याचे भक्त म्हणून कार्यरत होतो. नाहीतर या जगामध्ये असंख्य असे लोक आहेत, पण तरीही अजून त्यांना स्वामी कोण आहे हे ठाऊक नाही. हे खंत वाटते, पण आपण स्वामीचे इतके जवळ आहोत. खरं ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण स्वामीचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही. हा अनुभव तुम्हाला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. त्यासोबतच आजचा हा संदेश देखील शेवटपर्यंत आवर्जून ऐका, कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवतो आणि स्वामीच्या अजून जवळ घेऊन जातो. चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे. स्वामी महाराज आज आपल्या प्रत्येक भक्तांना सांगत आहे की अरे बाळा, नको त्या गोष्टीचा विचार करणे सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास अतिविचार केल्यामुळे होतो. ज्यावेळेस परिस्थिती तुझ्या विरोधात असेल ना, तेव्हा अशा वेळेस तू फक्त शांत राहा. ही परिस्थिती ही बदलेल असा विश्वास ठेव. फक्त तोपर्यंत मात्र धीर ठेव आणि संयम ठेव. तुझी ही वेळ नक्कीच बदलणार. अरे तुझं आयुष्य जे काही चालू असतं ना, ते योग्य चालू असतं. फरक इतका असतो की तुझ्या मनासारखं घडलं नाही म्हणून ती गोष्ट तुला सहन होत नाही. पण एक गोष्ट तुला ठाऊक आहे का? अरे देव तुला कधीही ते देत नाही जे तुला हवं आहे. देव तर तुला ते देतो जे तुझ्या हितासाठी आहे. आणि म्हणूनच तुझी ही माय माऊली तुला चांगल्या पद्धतीने ओळखते. तुझे भविष्य तुझ्यापेक्षाही तुझी ही माय माऊली जाणते. म्हणून स्वामीच्या इच्छेत इच्छा मिळवून राहणारा भक्त नेहमी सुखी राहतो. त्या गोष्टीवर तुम्हीही विश्वास ठेवला असाल तर सुखाची ओळख तुला देखील होणार आहे. आम्ही तुला सदैव तेच देणार आहोत जे तुझ्यासाठी योग्य असणार आहे. संयम ठेव. कधीकधी चांगलं घडण्यासाठी तुला वाईट परिस्थितीतून जावं लागतं, कारण गवत उगवायला वेळ लागत नाही, परंतु वटवृक्ष उगवायला अनेक वर्ष जातात. त्यानंतर मात्र गवत उगवतो आणि तेवढ्यात लवकर ते सुकूनही जातं. पण वटवृक्ष उशिरा उगवतो आणि हजारो वर्ष टिकतो. आणि आम्ही तुला आयुष्यात त्या वटवृक्षाप्रमाणे आहोत. तुला आमची ओळख व्हायला उशीर लागतो, पण एकदा की आम्ही तुझ्यात रुजलो की आम्ही तुझी साथ कधी सोडणार नाही. म्हणून शक्य होईल तितक्याच लवकर आमच्याशी जुळण्याचा प्रयत्न कर. आमची शक्ती ओळखण्याचा प्रयत्न कर. अरे तुला स्वतःलाही कळत नाही इतकं तुझ्या मनात काय चाललं आहे ते आम्हाला कळतं. आमची नजरही सदैव तुझ्यावर असते, पण तू मात्र आमच्याकडे बघायचाही विसरतो. अरे आमच्याशी जोडण्यासाठी तुला फार काही करावं लागत नाही. आमच्याशी जोडण्यासाठी तुला फक्त आमचं नामस्मरण करावं लागतो. तू जेव्हा आमचं नामस्मरण करतो तेव्हा तुला मी दिसत नाही, पण आमची नजर मात्र तुझ्याकडेच असते. आम्ही तुझ्याकडे डोळे लावून बसतो, कारण आम्ही सदैव तुझ्या हृदयात राहतो. आमच्या समोर उभे राहून तू काय मागतो यापेक्षा आमच्याकडे पाठ फिरवताना
तू कसा वागतो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून कळतो. चांगले विचार, चांगले कर्म, चांगले आचार जर तुझ्या मनात असतील तर तू रोज मंदिरात नाही आलास तरीही चालेल, पण तुझ्या मनातल्या मंदिरात अंधार असेल तर तू जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात तू किती खरा आहेस आणि किती खोटा आहेस हे फक्त दोघांना माहीत असतं. आणि त्या दोघांपैकी एक म्हणजे तुझ्या स्वतःचा अंतरात्मा आणि दुसरं म्हणजे तुझा हा परमात्मा, तुझा हा स्वामी. त्यामुळे तुझ्या दोन गोष्टी कधीच संपू देऊ नकोस. एक तुझ्या मनातलं बालपण आणि तुझ्या अंतरात्म्यातील देवपण. कारण जोपर्यंत मनामध्ये बालपण जिवंत असतो तोपर्यंत गुन्हा हातून घडत नाही, आणि जोपर्यंत अंतरात्म्यात देवपण जिवंत असतं तोपर्यंत हे देवपण तुझ्या हातून गुन्हा घडू देणार नाही. जीवन जगत असताना स्वतःचे कर्म चांगले ठेवून तू कार्य करत राहा. बाकी लोक तुझ्याशी कसं वागत आहे हे सोडून तू स्वतः लोकांशी कसा आहे त्यावर विचार कर. कारण कर्माचा हिशोब हा शेवटी होणारच आहे. कर्माचा हिशोब कोणालाही चुकत नाही. ज्याच्या त्याच्या वाट्याला त्याच्या त्याच्या कर्माची फळंही आपोआप मिळणारच आहे. म्हणून तुला काय हवं आहे हा विचार करून तू तुझे कर्म करत राहा. आणि ज्याची कर्म चांगली असतात त्याच्यासोबत हा भगवंत कायमस्वरूपी वास करत असतो. आणि हे खडतर आयुष्य जगत असताना तुझ्या वाट्याला येईल तितकं शिकून घ्यायचं आणि जमेल तेवढं शहाणं व्हायचं. प्रत्येकाला आपलं मानायचं, पण चार हात मात्र सगळ्यापासून लांबच राहायचं. चार हात मात्र सगळ्यापासून लांबच राहायचं. अरे आम्ही असताना तू काळजी कसली करतोस? तुझं काम फक्त चांगले कर्म करण्याचं आहे आणि आमच्यावर विश्वास ठेवण्याचा आहे. आमचं नामस्मरण करून जेव्हा तू एखादा कार्य करतो तेव्हा त्या कार्याला यश निश्चित मिळतं. तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळण्यासाठी आम्ही स्वतः समर्थ आहोत. आम्ही स्वतः समर्थ आहोत. म्हणून तुझा भविष्याचा अतिविचार करण्यापेक्षा आणि भूतकाळात पडून बसण्यापेक्षा तुझ्या वर्तमानात तुझ्या हातात आहे. वर्तमानामध्ये आनंद घ्यायचा प्रयत्न कर. वर्तमानामध्ये आनंद वाटण्याचा प्रयत्न कर आणि होतात होईल तितकं चांगले कर्म कर. सोबत आमचं नामस्मरण कर. म्हणजे तुझ्या आयुष्याची दोर आम्ही आमच्या हातात घेऊन आणि आमच्या पद्धतीने चालवू. अरे जेव्हा तुझं आयुष्य हा ब्रह्मनायक चालवणार आहे तेव्हा मात्र तुला कशाची चिंता उरत नाही. फक्त तुझी सगळी चिन्ह आमच्यावर सोपव आणि तू फक्त नामस्मरणाचा चिंतन कर. नक्कीच जेव्हा तू अशा प्रकारचा चिंतन करतो तेव्हा तुझीही माय माऊली तुला एकच सांगते, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो. आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशी नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचा बेल बटन प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.